ते कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आपण प्रोफाईल बनवू शकतो आणि प्रोफाईल बनवल्यानंतर काय फायदे आहेत आणि प्रोफाईल का बनवावी हे आपण पाहणार आहोत. तर त्याचबरोबर ही प्रोफाईल का महत्त्वाची आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणारच आहे. म्हणून आणि ही माहिती तुमच्यापर्यंतच ठेवू नका, अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही प्रोफाईल फार महत्त्वाची आहे. त्यामुळं ही प्रोफाईल कशाप्रकारे बनवायची सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. तर खास करून जर सॅमसंगचा मोबाईल असेल तर तुम्हाला ही माहिती अधिक उपयुक्त होईल. तर आजच्या व्हिडिओ वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कॉन्टॅक्ट्स प्रोफाईलवरती आता बघा राजपूत इथं सगळ्यात आधी माय प्रोफाईलवरती क्लिक करा. आता प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्ही मी एक एक्झाम्पलसाठी तो फोटो ठेवलेला आहे. हा फोटो जर आता बघा प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक करतो. प्रोफाईल पिक्चर कॅमेरा गॅलरी कॅन्सल. आता मी इथं समजा ऑप्शन तुम्हाला म्हणजे ऑप्शनल तुम्हाला दाखवत आहे. तर मी तो कॅमेरावरती क्लिक करतो. कॅमेरावरती क्लिक केल्यानंतर बघा आता इथे टेक पिक्चरवरती क्लिक केला. इथे फोटो कॅप्चर होते तोपर्यंत फोटो कॅप्चर झालेला आहे. तर आता समजा मला हा फोटो जो आहे स्विच टू फ्रंट कॅमेरा सेल्फी पण तुम्ही घेऊ शकता, परंतु रिट्राय ओके. तर आता गॅलरीमधले मी फोटो सेट करू शकत नाही, कारण काही फोटो पर्सनल फोटो असतात, त्याच्यामुळे मी गॅलरी ओपन करून तुम्हाला ते दाखवू शकत नाही. तर सिक्युरिटी पर्पजसाठी तर ठीक आहे. तर आता मी या फोटोला क्लिक करतो, ओके करतोय. जसं ओके करतो तर बघा कॅन्सल प्रिव्ह्यू. तुम्ही तुमच्या गरजेनुसारचा प्रिव्ह्यू पाहू शकता, कशा प्रकारे तुम्हाला फोटो वगैरे पाहिजे. ठीक आहे, क्रॉप करून ठेवू शकता. डन. आता डनवरती क्लिक करू. जसंही आता डनवरती क्लिक केल्यानंतर बघा गॅलरी कॅन्सल सेव्ह. मगाशी सेव्ह बटन होतं कारण ते फोटो ऑलरेडी सेव्ह होता. आता मी ते नवीन फोटो कॅप्चर केल्यामध्ये सेव्ह बटन आलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे एक फोटो तयार येतं प्रोफाईल करून घेऊया. ठीक आहे. Profile card and picture. Set a profile card and picture that can be shared with others. People can see your contact profile and card when you call them or when they view your contact information. आता समजा तुम्ही प्रोफाईल कार्ड सेव्ह केला असेल तर काय होणार आहे, तर समोरच्या व्यक्तीला तुम्हाला कोणती व्यक्ती कॉल केली तर त्याला हे तुम्ही बनवलेली प्रोफाईल दिसणार आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कशाप्रकारे प्रोफाईल बनवणार आहे ते तुमच्या समोरच्या व्यक्तीला दिसणार आहे. ठीक आहे. Learn more. Share profile card and picture on switch. शेअर प्रोफाईल कार्ड अँड पिक्चर ऑन स्विच. याला ऑन ठेवायचं आहे. Share with contacts only. आता शेअर विथ कॉन्टॅक्ट्स ओनली बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तर आता इथं दोन कंडिशन बघा. जर तुम्ही तुम्ही घरातले काही फोटो ठेवला असाल, जसं की तुमचे पती पत्नीचे फोटो असतील किंवा लहान मुलींचे फोटो असतील किंवा काही घरातील इम्पॉर्टन्स असे फोटो ठेवलेले असतील, तर तुम्ही हे काय करू शकता सर, शेअर विथ कॉन्टॅक्ट ठेवू शकता. अन्यथा तुमचं समजा आता दुसरी कंडिशन अशी आहे, समजा तुमचा काही बिझनेस असेल आणि बिझनेसचं कार्ड तयार करून तिथं तुम्ही डीफीला ठेवला असेल किंवा प्रोफाईलला ठेवला असेल आणि तो प्रोफाईल असं वाटत असेल तुम्हाला सगळ्यांना पाहावा आणि बिझनेस अधिकृत ग्रोथ करण्यासाठी किंवा तुमची कंपनीचा अधिक ग्रो करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी हा फोटो तुम्ही काय करू शकता. तर बघा पॉपअप विंडो नवीन डायलॉग ओपन होतं, त्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर कॉन्टॅक्ट्स ओनली एव्हरीवन. तर आता एव्हरीवन ठेवू शकतो मी, कारण इथं काय मी एक रेडिओचा फोटो इथे कॅप्चर करून ठेवलेला आहे एक्झाम्पलसाठी. तर एव्हरीवन सिलेक्ट केलेला आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचं पर्सनलाइज काही फोटो ठेवले असेल तर एव्हरीवन ठेवू नका, कारण त्याच्यामुळं काहीतरी चुकीचं वर्तन होऊ शकतं. ठीक आहे. कुणी तुमचा म्हणजे एव्हरीवन जर ठेवला, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नंबर असो किंवा नसो, तुम्हाला कोणी फोन केला तर त्यांना डायरेक्ट प्रोफाईल शो होणार आहे. ठीक आहे. आणि जर कॉन्टॅक्ट्स ओनली ठेवला तर कॉन्टॅक्ट्स ओनली ठेवणार आहे. ठीक आहे. मी आता कॉन्टॅक्ट्स ओनलीवरती क्लिक करतो. ठीक आहे. बॅक घेऊया. रिफ्रेश कॉन्टॅक्ट लिस्ट फोन नंबर बॅक घेऊया. My profile. Add relationships so you can find people fast. आता बघा ॲड रिलेशनशिप अँड फाईट पीपल फास्ट. आता हा विषय काय, समजा तुमचे आता काही नंबर असतात, काही समजा आता काही रिलेशनशिप असतात, काही व्यापार संदर्भात रिलेशनशिप असतात किंवा काही व्यावहारिक रिलेशनशिप असतात किंवा घरगुती रिलेशनशिप असतात. असं तुम्ही कॅटेगराईज इथे करू शकता. आता समजा इथे क्लिक करून
Contact. एडिट माय प्रोफाईल, Plus 9. Add phone number. Button. ॲड फ्रॉम फोन नंबर. इथं ते नंबर, आता समजा एखादा तुम्ही नंबर ॲड केला, इथं मी ॲडवरती क्लिक करत नाही. जेवढे मी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नंबर आहेत तिथे नंबर शो होऊ शकतात. तुम्ही सिम्पल क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर समजा तुमचा एक नंबर आहे, तर समजा एक नंबर बिझनेस संदर्भात काही तुमचा असेल किंवा तुमच्या कंपनीचं असेल किंवा तुमचं काही व्यापारी असतील, असा काही नंबर असेल आणि तो तुम्ही इथं एक बिझनेस म्हणून तसं सेव्ह करू शकता. ठीक आहे, कॅटेगराईज वाईज. किंवा तुमच्या घरातील मित्रमंडळींचा ग्रुप असेल तर मित्रमंडळी, किंवा कॉलेजचा ग्रुप असेल कॉलेज ग्रुप, तर अशा प्रकारे तुम्ही ग्रुप वाईज किंवा असं नंबर इथे रिलेशनशिप फ्रेंड्स वगैरे असं सेव्ह करू शकता. ठीक आहे, हा विषय एवढाच आहे. Email. ईमेल आय डी, तुमचा ईमेल आय डी असेल तरी ते ईमेल आय डी टाकू शकता. समजा तेच ईमेल आय डी तुम्हाला टाकता येईल, म्हणजे जसं की आहे तसे. Website. वेबसाईट इथे एंटर करू शकता. Birthday. बर्थडे, ते बर्थडे वाढदिवस, सॉरी बर्थडे टाकू शकता. Important dates. इम्पॉर्टंट डेट्स, तुमच्या काही इम्पॉर्टंट डेट्स असतील, समजा तुमच्या घरामध्ये काही फंक्शन होणार असेल तर, किंवा तुम्हाला काही कोणाच्या फंक्शनमध्ये जायचं असेल, किंवा काही कंपनीची मीटिंग्स वगैरे असतील, किंवा बिझनेस संदर्भात काही मीटिंग्स असतील तर इम्पॉर्टंट डेट्स टाकू शकता. ठीक आहे. Work info. वर्क इन्फो, तुम्ही काय काम करता, तुमचं काय इन्फो आहे हे टाकू शकता. ही सगळी माहिती पुढच्या व्यक्तीला समोर शेअर होणार आहे. ठीक आहे. Notes. नोट्स, इथे काही नोट्स असेल ते टाकू शकता. तुम्हाला समजा काही नोट्स ठेवून तेच काही नोट्स वगैरे टाकू शकता. ठीक आहे. Nickname. निकनेम असेल तर टाकू शकता. Phonetic name. फोनेटिक Edit नेम्स, box. फोनेटिक नेम आणि निकनेम असे काही नेम्स लोकांचे असतात. समजा उदाहरणार्थ समजा एकाचं नाव आहे, एखादं नाव असेल आणि ते त्याला टोकन नाव वगैरेच असं, तशा प्रकारे टोकन वगैरे टाकू Show शकता. detailed phonetic name fields. शो डिटेल फोनेटिक नेम पीपल्स. Select relationship. Select- Select relationship. Drop down list. सिलेक्ट रिलेशनशिप ड्रॉप डाऊन डेज. आता तुम्ही जे काय तर नंबर सेव्ह केलेला आहे त्याचं रिलेशनशिप काय आहे ते तुम्ही ते सेव्ह करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे ते तुम्ही प्रोफाईल तयार करू Contact. शकता. ठीक आहे. Remove add relation. Cancel. Save. कॅन्सल, रिमूव्ह, सेव्ह करू शकता. ठीक आहे. My profile. My profile. Navigate up. But places. Add places to get reminders. Turn on Wi-Fi and more in certain locations. आता समजा तुम्ही इथे काय प्लेसेस सिलेक्ट केले, आता सेव्ह केले, तर काय करायचं, तुमचा मोबाईल टर्न ऑन वायफाय कनेक्ट असेल किंवा इंटरनेट कनेक्ट असेल तर तो सडनली तुम्हाला नोटिफिकेशन त्या लोकेशनवरती गेला तर तुम्हाला ते कळू शकतं. आता समजा तुम्ही एक 4 ठिकाणी जाणार आहात आणि तिथलं काही लोकेशन तुम्ही सेव्ह करून ठेवलं, तर ते लोकेशन सडनली तुम्हाला तिथं मोबाईल नोटिफिकेशन दाखवणार. ठीक आहे. Emergency info. आता Edit. इथून पुढं फार महत्त्वाची माहिती आहे, ही माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्या. ठीक आहे. Medical info. मेडिकल इन्फो, याच्यामध्ये काय भरायचं आहे बघा. Medical info. Record your allergies, current medication, and other medical information so it's available in an emergency. हां, आता बघा, समजा तुमचं काय करंट मेडिकल चालू असतील, औषध गोळ्या चालू असतील किंवा फास्ट म्हणजे पाठीमागच्या असतील तर काय असेल, तर या सगळ्या गोष्टी इथं तुम्ही इन्क्लुडेड करून घ्यायच्या. ठीक आहे. तर इथं बघा सगळ्यात ऑप्शन पहिलं काय आहे, नेम. Enter your name. एंटर Edit युअर box. नेम, नाव टाकायचं आहे. Show detailed name. Medical conditions. मेडिकल कंडिशन, तुमची मेडिकल कंडिशन काय आहे ते टाकायचे. List your medical conditions. लिस्ट युअर Edit box. मेडिकल कंडिशन. Blood type. Blood Heading. type. Tap to select blood type. ह्या सगळ्या ही जे फॉर्म आहे मेडिकल इन्फो सगळा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. कारण कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती जर भरला एमर्जन्सीमध्ये तुम्हाला काहीतरी ऑप्शन्स म्हणजे चुकीचं त्याच्यावरती उपचार वगैरे भेटू शकतात. त्यामुळे फार महत्त्वाची माहिती आहे, व्यवस्थित भरून घ्यायची. ठीक आहे. Allergies. ॲलर्जीज, काही जणांना म्हणजे आता ॲलर्जीज असतात. तुम्हाला समजा ॲलर्जी धुळीची ॲलर्जी आहे, पाण्याची ॲलर्जी आहे किंवा वातावरणाची थंडीची ॲलर्जी आहे, कशाची ॲलर्जी आहे तुम्ही ॲलर्जी ते सेट करू शकता. List your allergies. लिस्ट Edit एवढी box. ॲलर्जी करू शकता. Current medications. करंट मेडिकेशनमध्ये तुम्ही आता सध्या तुमचं मेडिकल कंडिशन काय आहे किंवा काय गोळ्या वगैरे घेताय, सगळं तुमचं मेडिकल कंडिशन काय ते टाकू शकता. List any medication you weight. Heading. वेट, Tap to तुमचं set वजन weight. टाका. Button. हे वजन या गोष्टी जरा काय तुम्ही प्रत्येक परफेक्ट टाकू शकत नाही, कारण वजन कमी जास्त होत असतं. तुम्ही अंदाजे आत्ता करंट जे आहे तुम्ही टाकू शकता, त्याच्या एक 19-20 इकडे तिकडे होऊ शकतं. ठीक आहे. Height. हाईट तुमची परफेक्ट टाकायची आहे. हाईट तुमची म्हणजे समजा एक ठराविक कालावधीनंतर, वयाच्या एक ठराविक कालानंतर हाईट ही वाढायची थांबते. त्यामुळे तुम्ही जी काय हाईट आहे ते तुम्ही टाकू शकता. Tap to set height. Button. Date of birth. Heading. डेट ऑफ बर्थ, इथं मात्र डेट ऑफ बर्थ तुम्ही परफेक्ट टाकायचे. चुकीचं तर काही माहिती टाकू नका, जेणेकरून समजा दुर्दैवाने काही घटना घडली आणि तुम्ही एकटा असाल आणि तिथं डायरेक्ट तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काही नेलं असेल आणि तिथं तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जन्मतारीख वगैरे तुम्हाला सांगण्याच्या कंडिशनमध्ये एखादी व्यक्ती नसेल, तर इथं तुमच्या मेडिकल इन्फोमध्ये सगळी माहिती चेक केली जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट किंवा तिथं उपचार चालू केले जातील. ठीक आहे. Tap to set date. Address. Heading. ॲड्रेस, आता समजा ॲड्रेस फार महत्त्वाचा आहे. समजा
काही दुर्दैवाच्या घटनेमध्ये दुसऱ्या गावी असताना किंवा कुठं रोडवर काही दुर्दैव घटना घडली आणि त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस इथं महत्त्वाचा आहे, तो ॲड्रेसच्या माध्यमातून तुम्हाला ते वैद्यकीय सेवा असतील, सेवक असतील किंवा दवाखान्यामधील काही कर्मचारी असतील किंवा डॉक्टर्स असतील, तर तुम्हाला तिथं घरी अदर लोकांना फॅमिलीमध्ये कळवलं जाईल काय असेल ते. ठीक आहे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. Organ donor. Heading. ऑर्गन डोनर पण ते सेट करणं गरजेचं आहे. Tap to set status. Medical notes. Heading. मेडिकल नोट्स, इतर काय तुमच्या नोट्स म्हणजे इथं तुम्ही मेडिकल नोट्समध्ये काय तुम्ही गोळ्या घेत होता किंवा पुढे काय तुमचं मेडिकलची कंडिशन आहे, समजा एखाद्या व्यक्तीचं काही ऑपरेशन्स वगैरे करायचे असतील तर इथे तुम्ही तशाचे नोट्स तयार करून ठेवू शकता, जेणेकरून ते वैद्यकीयच्या अडचणीच्या वेळी डॉक्टरना कळतील. ठीक आहे, Enter. Cancel. Save. Save. Button. कॅन्सल Medical सेव्ह करून info ठेवा. save. ठीक आहे, Micro. Emergency contacts. आता Zero इमर्जन्सी contacts. कॉन्टॅक्ट्स ही फार महत्त्वाची सेटिंग्स इथं ऑप्शन आहे, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा Emergency contacts are people you trust to help you in an emergency. They'll be contacted if you start emergency sharing. You can also show them on the lock screen for quick access in an emergency. इमर्जन्सी शेअरमध्ये काय होतं बघा सर, तुमची On. Show on lock screen. Switch. शो ऑन लॉक स्क्रीन. इमर्जन्सीमध्ये काय होतं, जर काही इमर्जन्सी प्रॉब्लेम झाला असेल आणि तुम्ही एकटा असाल, काही कंडिशनमध्ये तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करण्याच्या म्हणजे अनलॉक करण्याच्या सिच्युएशनमध्ये पण नसाल, एखादी व्यक्ती नसेल, तर काय होतं, तर अशा वेळेस लॉक न काढता सुद्धा इमर्जन्सीचे काय कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर त्यांना इथं माहिती कळवता येते आणि ते शो होतात नंबर. किंवा काही डिव्हाइस ॲक्टिव्ह डिव्हाइस आहेत, त्या डिव्हाइसांना असं वाटतं की बाबा तुम्ही खरोखर इमर्जन्सीमध्ये आहात, तर अशा वेळेस डिव्हाइस स्वतः काही डिसिजन घेतात, जसं की इमर्जन्सी मेसेज अशा नंबरला पाठवणे किंवा इमर्जन्सी माहिती पुढच्या व्यक्तीला पाठवणे, अशा प्रकारे गोष्टी डिव्हाइस करत असतात. तर अशा प्रकारे ही प्रोफाईल तुम्ही महत्त्वपूर्ण आहे बनवून घ्यायचे आहेत. तर आज मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर सॅमसंगचा डिव्हाइस वापरत असाल तर अशा प्रकारे प्रोफाईल बनवू शकता किंवा अन्य काही डिव्हाइस आहेत, रिअलमी असेल, ओप्पो असेल, तर अशा काही सेन्सिटिव्ह डिव्हाइसमध्ये अशी प्रोफाईल बनवू शकता आणि ही प्रोफाईल बनवणं फार गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असेल आशा बाळगतो आणि इथंच थांबतो. नवीन विषयासह नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.